घरावरील वाईट नजर का उतरवली जाते? जर तुम्हाला वारंवार असे वाटत असेल की तुमच्या घरावर वाईट नजर आहे, तर तुम्ही एका साध्या विधीने काही मिनिटात सर्व नकारात्मकता दूर करू शकता. 6 वस्तू जाळा आणि तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात धूप लावा. तुमच्या घरावर वाईट नजर आहे का? तुम्हाला कधी-कधी घरात अचानक अस्वस्थ वाटते का? खूप मेहनत करूनही तुम्हाला काहीच मिळत नाही का? असे असू शकते की एकतर तुमच्या घरावर किंवा तुमच्यावर वाईट नजर आहे. वास्तुशास्त्राच्या जगात याला वाईट नजर म्हटले जाते. संध्याकाळी धूप जाळणे हा सर्वात शक्तिशाली उपाय मानला जातो, परंतु कोणता धूप लावावा याबद्दल लोकांमध्ये संभ्रम असतो. या 6 वस्तूंनी वाईट नजर दूर करा. शास्त्रानुसार मातीच्या धूपदाणीत 2 लवंगा, 1 लहान अगरबत्ती, भीमसेनी कापूर, 1 ठेचलेला तेजपत्ता, शेणाच्या गोवऱ्याचा 1 तुकडा आणि पिवळी मोहरी एकत्र करा. त्याचा धूर घराच्या सर्व कोपऱ्यामध्ये लावा. ह्या गोष्टी जाळण्याचे फायदे काय आहेत ते खालील जाणून घेऊया. या 6 गोष्टींनी दृष्ट काढा. शास्त्रानुसार मातीच्या धूपपात्रात 2 फुललेल्या लवंगा, 1 लहान धूपपात्र, भीमसेनी कापूर, 1 ठेचलेला तेजपत्ता, शेणाच्या गोवऱ्याचा 1 तुकडा आणि पिवळी मोहरी एकत्र करा. हे सर्व एकत्र जाळा आणि त्याचा धूर घरभर पसरवा. ह्या गोष्टी जाळण्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया. धूपपात्र आणि अगरबत्ती जाळण्याचे फायदे. ह्या संपूर्ण वास्तुशास्त्र उपायाचा पाया धूपपात्र आहे. सर्व वस्तू त्यात ठेवून पेटवल्या जातात, ज्यामुळे धुराचा अखंड प्रवाह निर्माण होतो. हा धूर घराच्या कानाकोपऱ्यात पोहोचतो आणि साचलेली जड ऊर्जा मुक्त करण्यास मदत करतो. तुम्हाला बाजारात धूपपात्र सहज मिळतील. लवंगाने दृष्ट काढण्याचे फायदे. वास्तुशास्त्रानुसार उमललेल्या लवंगाची ऊर्जा खूप शक्तिशाली मानली जाते. जर तुम्हाला तुमच्या घरातून दृष्ट आणि नकारात्मकता दूर करायची असेल तर ती जाळणे निश्चितच फायदेशीर ठरेल. पेटवताच त्यातून एक तीव्र सुगंधी धूर निघतो, जो त्वरित वातावरण प्रफुल्लित करतो. ते घरात सकारात्मक संतुलन आणते आणि त्याचा सुगंध सकारात्मकता आणतो. भीमसेनी कापराने दृष्ट काढण्याचे फायदे. कापूर पेटवताच तो त्वरित जळतो आणि वातावरण शुद्ध करतो. तो जाळल्याने घरात एक अनोखी शांतता आणि प्रसन्नता निर्माण होते. वास्तुशास्त्रानुसार कापूर नकारात्मक ऊर्जा लवकर दूर करतो आणि सकारात्मकता वाढवतो असे मानले जाते. तेजपत्त्याने दृष्ट काढण्यापासून बचाव करण्याचे फायदे. जेव्हा तुम्ही तेजपत्ता उदबत्तीत ठेवतात तेव्हा ते घरात सकारात्मकता आणते. शिवाय उदबत्तीत ठेवण्यापूर्वी ते ठेचून घ्या. एखादी इच्छा व्यक्त करताना ते ठेचून त्याचा धूर घरभर पसरवा. असे मानले जाते की ह्यामुळे केवळ तुमच्या इच्छाच पूर्ण होत नाही, तर घरात सकारात्मकता देखील येते. शेणाच्या गोवऱ्यांनी दृष्ट काढण्यापासून बचाव कसा करावा? वास्तुशास्त्रामध्ये शेणाच्या गोवऱ्यांना खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की त्या सहजपणे घर शुद्ध करतात, म्हणून त्याचा एक छोटा तुकडा उदबत्तीत ठेवा. त्या जाळल्याने निघणारा धूर घर शुद्ध करतो. पिवळ्या मोहरीने दृष्ट काढण्यापासून बचाव करण्याचे फायदे. शेवटचा घटक म्हणजे पिवळी मोहरी. वास्तुशास्त्रानुसार त्या जाळल्याने वाईट शक्ती दूर होतात असे मानले जाते. पिवळ्या मोहरीच्या बिया घरातील कोणतीही नकारात्मक ऊर्जा सहजपणे निष्प्रभ करतात. याचा धूर विशेषतः घराच्या कोपऱ्यामध्ये आणि दाराभोवती पसरवा. उपयुक्त सल्ला. दृष्ट किती वेळा दूर करावी? आता आपण मुख्य मुद्द्यावर येऊया. घरातून दृष्ट किती वेळा दूर करता येते? वास्तुशास्त्राच्या नियमानुसार हा उपाय आठवड्यातून एकदा किंवा 2दा करणे पुरेसे आहे. हा उपाय केल्यानंतर तुमचे मन शांत होईल आणि तुमचे विचार अधिक सकारात्मक होतील. आपल्यावरील वाईट नजर उतरवण्यासाठी बेस्ट असे 3 दिवस आणि उपायासाठी योग्य वेळ. तुम्हीही मन अनेकदा ऐकली असेल, दृष्ट लागणे ही एक खरी गोष्ट आहे. लोक सहसा कोणतीही गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय कोणाशी शेअर न करण्याचा सल्ला देतात. तथापि या सर्वांनंतरही कधीकधी गोष्टी चांगल्या चाललेल्या आहेत असे वाटते.
पण नंतर अचानक गोष्टी बिघडतात. लहान मुलं विनाकारण रडते, मन अस्वस्थ होते किंवा कधीकधी जास्त काम न करताच थकवा जाणवतो. अशा परिस्थितीचा संबंध अनेकदा दृष्ट लागण्याशी जोडला जातो. जर आजकाल तुमच्यासोबत असे घडत असेल तर तुम्ही दृष्ट लागण्यापासून बचाव करू शकता. तथापि योग्य दिवस निवडणे तितकेच महत्त्वाचे आहे. धार्मिक श्रद्धेनुसार दृष्ट लागण्यापासून बचाव करण्यासाठी योग्य दिवस आणि वेळ कोणती आहे ते जाणून घेऊया. दृष्ट लागण्यापासून बचाव करण्यासाठी शुभ दिवस. ज्योतिषशास्त्र आणि श्रद्धेनुसार आठवड्यात असे 3 दिवस आहे जेव्हा दृष्ट लागण्यावरील उपाय प्रभावी मानले जातात. मंगळवार हा दृष्ट लागण्यापासून बचाव करण्यासाठी शुभ मानला जातो. ह्या दिवसाची पूजा भगवान हनुमानाला समर्पित आहे. असे मानले जाते की ह्या दिवशी केलेले दृष्ट लागण्याचे उपाय जीवनातील नकारात्मक ऊर्जा कमी करतात. शिवाय शनिवार आणि रविवार हे दृष्ट काढण्यासाठी आदर्श दिवस मानले जातात. असे मानले जाते की शनिवारी शनिदेवाच्या दिवशी दृष्ट काढल्याने नकारात्मक परिणाम लक्षणीयरित्या कमी होतात. रविवारी सूर्यदेवाच्या दिवशी हा उपाय केल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जा येते. यावेळी दृष्ट काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दृष्ट काढण्यासाठी योग्य दिवस निवडणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ निवडणेही महत्त्वाचे आहे. मान्यतेनुसार सूर्यास्तानंतर दृष्ट काढल्यास त्याचा प्रभाव जास्त काळ टिकतो. संध्याकाळ किंवा रात्र निवडणे आदर्श आहे. सकाळी दृष्ट काढणे योग्य मानले जात नाही कारण ते कमी प्रभावी ठरते. जर तुम्ही कोणाची दृष्ट काढणार असाल तर शांत मनाने ही प्रक्रिया करा. दृष्ट काढताना कोणत्याही गोष्टीत घाई करू नका. या प्रक्रियेदरम्यान कोणाशीही बोलणे टाळा. उपाय पूर्ण झाल्यावर उरलेली राख घराबाहेर विसर्जित करा. विधी पूर्ण झाल्यावर जो व्यक्ती दृष्ट काढत आहे त्या व्यक्तीच्या पायांना स्पर्श करा. हे शुभ मानले जाते. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब